नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी मार्फत या ठिकाणी भरपूर साऱ्या पदांच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. तब्बल 968 पदांची परमनंट भरती या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, तुम्ही भारताच्या कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 2024 मध्ये जर तुम्हाला एक चांगला परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी महत्वपूर्ण ठरणार आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क किती असेल, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी बनवत असतो, घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोग यांच्याकडनं नुकतंच एक नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलं आणि याच नोटिफिकेशन नुसार सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रांच मधनं डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांकडनं 22 मार्च 2024 पासून 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेला आहे. यासाठीचं ऑनलाईन अप्लाय करण्याचं लास्ट डेट जी आहे ती 18 एप्रिल 2024 असणार आहे. तर 19 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर 22 आणि 23 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात. नंतर मित्रांनो, या ठिकाणी पोस्ट इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ऑर्गनायझेशन दिलेलं आहे. ऑर्गनायझेशन मध्ये त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला किती पोस्ट असणार आहे, कोणत्या पोस्ट असणार आहे, कोण अप्लाय करू शकतं आणि एज लिमिट किती असणार आहे, सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असेल, ब्रह्मपुत्रा बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, सेंट्रल वॉटर कमिशन, सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, DGQA नव्हाल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, मिनिस्ट्री इंजिनिअरिंग सर्व्हिस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन यासारख्या महत्वपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये या वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ज्याचे डिटेल्स तुम्ही इथे चेक करू शकता. जर मित्रांनो तुमचं सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मधनं 3 वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट वगळता बाकी सर्व पदांसाठी 30 वर्ष हे तुमचं अप्पर एज लिमिट असणार आहे. मात्र सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट या पदाला अप्लाय करण्यासाठी तुमचं 32 वर्ष हे मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. पण काही पदं जी आहेत ती एक्सपिरियन्स वरती आहे आणि यानंतर काही भरपूर सारी पदं ही फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देण्यात आलेलं आहे. डिपार्टमेंट वाईज आणि कॅटेगरी वाईज तुमचं वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तुमच्या पदानुसार, तुमच्या कास्टनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जे कोणी फिजिकली डिसेबल्ड असेल, SC ST असेल तर त्यांच्यासाठी काय वयाची आणि रिझर्वेशनची प्रोव्हिजन असणार आहे ते तुम्ही या डिटेल चेक करू शकता. नंतर मित्रांनो, जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. एज लिमिटमध्ये CPWD जसं मी वरती सांगितलं हे पद वगळता बाकीच्या पदांसाठी 30 वर्ष हे मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. मात्र CPWD या पदासाठी 32 वर्ष हे तुमचं मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. याच्यामध्ये जे आपले रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. नंतर मित्रांनो, कुणी एक्स सर्व्हिसमन वगैरे असेल तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने ते अप्लाय करू शकता त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत. ते सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यानंतर मित्रांनो, फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील त्यांना स्क्राईब प्रोव्हाइड करायचा असेल चे देखील डिटेल्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. नंतर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जी नवीन वेबसाईट आहे www.ssc.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन करून डायरेक्टली तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. मात्र पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे. जे पण डिटेल्स या ठिकाणी विचारले, नाव असेल, मोबाईल नंबर असेल, त्याच्यानंतर ईमेल ID असेल, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पण डॉक्युमेंट असतील जसे फोटोग्राफ, सिग्नेचर, बाकीचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील ते सर्व अपलोड करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे. फॉर्म पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करावं लागणार आहे. यामध्ये जर तुम्ही वुमेन्स कॅन्डिडेट, SC ST किंवा फिजिकली डिसेबल्ड किंवा एक्स सर्व्हिसमन जे कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी परीक्षा शुल्क नसणार आहे.
शुल्क जे आहे ते मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. यामध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शन थ्रू देखील तुम्ही परीक्षा शुल्क तुमचं पे करू शकणार आहे. करेक्शन जे आहे ते तुम्हाला 22 आणि 23 एप्रिल 2024 या 2 दिवशी करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस पे करावं लागणार आहे. 200 रुपये इतके करेक्शन चार्जेस असणार आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम करेक्शन करत असाल तर. जर तुम्ही सेकंड टाइम करेक्शन करत असाल तर तुम्हाला 500 रुपये करेक्शन चार्जेस या ठिकाणी द्यावे लागणार आहे आणि ते देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच पे करायचे आहेत. सेंटर जर बघितलं तुम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे सेंटर असणार आहे. मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे हे तुमचं सेंटर असणार आहे. तुमचे जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता 2 पेपर तुमचे या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर तुमचे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे. पेपर 1 मध्ये तुम्ही जर बघितलं तर 3 सेक्शन असणार आहे. त्यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंगचे 50 प्रश्न 50 मार्क्ससाठी, जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न 50 मार्क्ससाठी आणि तुमचे सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे तुमची ब्रांच सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल असेल तर सब्जेक्ट रिलेटेड 100 क्वेश्चन हे 100 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी देखील या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 2 तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असणार आहे. यामध्ये तुमचे सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या सब्जेक्ट रिलेटेड ज्या पण सब्जेक्टमधनं तुम्ही अप्लिकेशन भरताना अप्लाय केलेलं आहे त्या सब्जेक्ट रिलेटेड 100 प्रश्न 300 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 हे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि हे क्वेश्चन तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क हे प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी पेपर 1 साठी असणार आहे आणि पेपर 2 साठी मात्र या ठिकाणी 1 मार्क तुमचा प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी कट केला जाणार आहे. या व्यतिरिक्त स्लाइड रूल, लॉगॅरिथमिक टेबल, स्टीम टेबल पेपर 2 साठी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र कॅल्क्युलेटर जे आहे ते तुम्हाला अलाउड नसणार आहे कारण कॅल्क्युलेटर ऑलरेडी सीबीएस सॉफ्टवेअरमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची. मित्रांनो तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही डिटेलमध्ये हा सिलेबस चेक करू शकता. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मधून तुम्ही अप्लाय करत असेल तर पार्ट 1, पार्ट 2, पेपर 1, पेपर 2 साठी तुम्ही हा सिलेबस डिटेल्समध्ये या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्याचेही डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो एक्झामचा फॉर्म भरताना म्हणजे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी पोस्टचा प्रेफरन्स देखील द्यावा लागणार आहे. तो विचार करून तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 30%, ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 25% आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 20% कट ऑफ मार्क असणार आहे. पेपर 1 मध्ये हे कट ऑफ मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला पेपर 2 साठी शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पेपर 2 साठी अप्लिकेबल असणार आहात. पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला अशाच पद्धतीचा कट ऑफ असणार आहे आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींचे मार्क या ठिकाणी कंबाईनली कॅल्क्युलेट करून त्यावरती मेरिट लिस्ट डिसाईड केली जाणार आहे आणि नंतर फायनली तुम्हाला या ठिकाणी पोस्टचं अलोकेशन करताना तुमचे जे पेपर 1, पेपर 2 चे मार्क आहे आणि पोस्टचा जो प्रेफरन्स तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या वेळी दिलेला आहे त्याचा विचार करून तुम्हाला अलोकेशन होणार आहे. हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि या 2 वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असला तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 18 एप्रिल 2024 पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे आणि मित्रांनो अप्लिकेशन करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.